नवरा माझा नावाचा चित्रपट हा मी टीव्हीवरच पाहिला होता. पण नवरा माझा नावाचा 2 पाहायचा मुहूर्त पण 1-2 हफ्त्यानेच लागला. आणि चित्रपट शिफ्ट करून गेलो असल्यामुळे मला वाटतं मी 2 ऑक्टोबरला पाहिला होता हा चित्रपट. आणि एक डुलकी लागलेला जो मेन सीन होता ना शेवटचा, तर जो क्लायमॅक्स सीन वगैरे काय म्हणतात त्याला, तर नेमकं त्याच वेळेस मला झोप लागली. आणि जाग आल्यानंतर मग बाकी चित्रपट काय हलका फुलका कॉमेडी आहे. चांगला व्यवस्थित गल्ला पण कमावला दिसतोय. आणि बाकी स्वप्नील जोशीवर तर काय लोक टीका करतच असतात की बाबा त्याला का घ्यायचं. आता त्याला नाही घ्यायचं तर मग आता करायचं काय, मग त्यांनी करावं काय, म्हणजे असा मला पण कधी कधी प्रश्न पडतो. त्यांनी इंडस्ट्री का सोडावी असं लोकांना म्हणजे का वाटतं, हे न कळणार कोड आहे. बाकी चित्रपट उत्तमच आहे, तुम्ही नक्की पाहू शकता. आणि स्वप्नील जोशीने खूप आपल्या इंडस्ट्रीला चांगले चित्रपट दिलेले आहेत. दुनियादारी मला त्याचा आवडतो. परत क्लासमेट एक तो काळ होता ना, ते सलग 4-5 चित्रपट आहे ना, एक उत्तम क्वालिटीची त्याच्यातली गाणी पण तुम्ही ऐकू शकता की खूपच छान अशी एक तो प्रवास होता. आता ठीक आहे, ते लहानपणी ते बहुतेक त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका केली होती. आणि बऱ्याच लोकांना राग आहे त्या गोष्टीचा, म्हणजे कुठल्या गोष्टीचा राग आहे ते एक न कळलेला कोड आहे. तो स्वतःला खूप शहाणा समजतो वगैरे, त्या अशा काही गोष्टी मला तरी कधी काय असं त्याच्या नाही का म्हणजे स्वभावावरून तर काय वाटत नाही. बाकी त्याचे मास्टरपीस आहेत, जसं की मुंबई पुणे, मुंबईची काही सिरीज आहेत, चित्रपट आहेत, खूपच छान आहेत. तर ठीक आहे, तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया करा. आणि अशाच चित्रपटांच्या नवीन नवीन समीक्षेसाठी आपला निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.